नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. बिरुदेव ज्ञानदेव वाघमोडे, मुक्काम पोस्ट अंजनगाव खे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे आपण बघतोय हे साधारण किती गायींचा गोठा आहे? हे कमीत कमी 10 गाईचा गोठा आहे. 10 गायी. 10 गाई. आणि आता दूध व्यवसाय किती वर्षापासून करताय तुम्ही? 25 वर्ष झालं. 25 वर्ष झाली. 25 वर्ष. मग तुम्ही 25 वर्षामध्ये काय समस्या येते तुम्हाला? नेहमी डॉक्टर येणे, गाई आजारी पडणे, हम्म. जास्त वैरण टाकली तर पोट फुगणे, हे महत्वाचा प्रॉब्लेम. पोट फुगणे, दुधाला कमी आहे. पोट फुगलं की कमीत कमी 2 ते 3 दिवस गाय ताळावर येत नाही. म्हणजे डॉक्टरचा खर्च प्लस दुधाचं बुंडूक दुधाची बोलणे बरोबर प्लस आणि माणसाला पश्चाताप म्हणजे सगळ्याचा प्रॉब्लेम. सगळ्याचा प्रॉब्लेम. पण हे असं किती वर्ष चालत होतं? कमीत कमी आता जवळजवळ 20-22 वर्ष. 20-22 वर्ष. वर्ष साधारण मला सांगा 22 वर्षात असा किती तोटा झाला असेल? भरपूर तोटा झाला. सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? अंदाजे कमीत कमी 20-25च्या आसपास झाले. 25 लाखाच्या आसपास तोटा. तोटा. जर ही मिल चार्ज तवा मिळाला असतं तर तवा मिळला असतं तर ती तोटा प्लस मध्ये आलो असतो ना. बरोबर. हा. पण आता जे दूध व्यवसाय परवडत नाही ह्याची कारण काय वाटतं तुम्हाला? एक तर पहिलं खाद्य, दुसरा मुद्दा डॉक्टरचा खर्च. पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा डॉक्टरचा खर्च. थोडं काय झालं, डॉक्टर कमीत कमी 1000 रुपयाच्या पुढे जात नाही. म्हणजे कमीत कमी 1000च्या खाली येत नाही, पुढेच जातो. काय होईल सारखं काय होतं? आजारी पडणं, तुमचं डरगळणं, पोट फुगणं, ताप येणं, गुचरी ताप येणं, दगडी होणं. दगडी महत्वाची समस्या आहे. गोठ्यात जर दगडी आली, गाईच बसली, वेद फेल गेली. आता तुम्ही मिल चार्ज जरी चारायच्या आधी दगडीचा प्रॉब्लेम आणि नंतर कसा होता? आधीच कंटिन्यू यायचा. गाय वेली की कमीत कमी 15-20 दिवसांनी दगडी झालेली आहे. कारण खाली शेण बिन हे ते असल्यामुळं यायचं. आता सध्या दगडीचा प्रॉब्लेम नाहीच. कशामुळे कमी झालं? मिल्क चार्जर मुळे. मिल चार्जर. हा. मग तुम्ही किती देता मिल चार्जर वगैरे? एका गायला आता ते दुधावर आहे. समजा 5 देत असेल तर 75 ग्रॅम, 100 ग्रॅम. गाय व्यालेली असेल तर कमीत कमी डबल टोपन, म्हणजे ते आपलं 75 ग्रॅमचं टोपन आहे, ते डबल देतो, 150 देतो. तिची लेवल कंटिन्यू राहते 3-4-5 महिने कंटिन्यू राहते. ओके. आता मला सांगा, पहिले तुमची गाय दुधाला किती दिवस चालायची? मिल चार्जर चालल्यानंतर किती दिवस चालायला लागले? पहिले काय व्हायचं, तिची लेवल कमीत कमी 2.5 ते 3 महिने चालायची. तुम्ही इतर चालू. आता काय होते, कंटिन्यू चालते शेवटपर्यंत. साधारण किती महिने चालते? 5-6 महिने, 6व्या महिन्यापर्यंत चालते. 6व्या महिना म्हणजे 8व्या पर्यंत दूध देते. ओके. तर मला सांगा, आपण जर बघितलं आता दूध व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना गाय गाभ जात नाही, तसा पहिला काय प्रॉब्लेम येत होता. बर. पहिला प्रॉब्लेम आहे मिल्क चार्जर मुळे. काय होते, गाय हिटिंगवर येते. पहिला मुद्दा एकदा लावली, समजा एखाद्या वेळेस फेल गेली तर दुसऱ्या वेळेस नक्की राहते. म्हणजे 100% गाभ जायची शक्यता. मग मला सांगा, आता जे लोक कसाबाला गाय विकतात किंवा तुम्ही ह्याच्या आधी असं काय झालंय तुमच्या हातनं? नाही, मी बी 1-2 दिले. म्हणजे कटायला गेले म्हणजे असं बाजारात घेऊन विकले. असं कटाईला आपण देत नाही. किंवा म्हणजे स्वस्तात विकल्या. म्हणजे किती लाखाची गाय केवढ्याला विकली तुम्ही? म्हणजे साधारणतः मी गाय तयार करतो, म्हणजे घरीच विकत कधीच गाय आणत नाही. ही सगळं जे व्यवसाय आहे ही घरच्या गुराशांचा, म्हणजे हे गायीच आहे. हे असं म्हणजे आता तुम्ही जे गाय गाभ जात नाही म्हणून मिल चार्जच्या आधी विकली धरून चला, ती साधारण ती गाभ गेली लाखाच्या आसपास. लाखाची विकली कितीला? 20-22 लय झालं, 17-18-19. आता माझ्याकडे एक उदाहरण आहे की पलीकडची गाय खटकाला म्हणजे थोडक्यात 17,000 ठरली होती. योगायोगाने ती गाभण निघली, तिचं एक सड बाद होती. ज्यावेळेस मिल्क चार्जर चालू झालं की बंद पडल्यानं सड चालू झालं. उदाहरण आहे ते. म्हणजे मिल चार्जर चालल्यावर बंद पडलेलं सड पण चालू झालं. उदाहरण आहे ते. लोक विश्वास ठेवतील याचे. आता लोकांचा प्रश्न आहे तो विश्वास ठेवणं किंवा, कारण माझं ज्वलंत उदाहरण आहे. मग मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस युट्यूबवरचा व्हिडिओ बघत होता त्यावेळेस तुम्हाला खरं वाटायचं? मी एकदा युट्यूबवरती मी असंच बसल्यानंतर चेक करत होतो. मंगळवेड्याची एक गोठ्याची मालकीन, तिने एक व्हिडिओ दाखवला. 1 किलोचा पॅक काहीतरी दाखवला तिने सांगितलं की ह्याच्यामुळं माझ्या गोठ्यातलं महत्वाचा मुद्दा दगडी गेली. पण मला नंबर मिळाला नाही. मी सारखं व्हिडिओ बघायचो पण ती व्हिडिओच येत नव्हतं लवकर, कारण मागच्या 1-2 वर्षापूर्वी जास्त नव्हतं. मग चुकून एक दिवशी आलं. नंबर घेतल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यातला म्हणजे तुमचा ऑफिसरचा नंबर मिळाला मला. त्यांनी मला सोलापूरचा दिला. सोलापूरचा दिल्यानंतर मग आपलं मोडणीम, कुर्डवाडी, मोहोळ आपल्या परिसरात. मग काही दिवस मी मोहोळनं आणलं, कारण मी तिऱ्याला होतो सर्व्हिस. मग तिकडून येताना घेऊन यायचो. काही दिवस सुरुवात मोडलीम पासून चालू केली. परत आता इकडे कुर्डवाडी चालू. मग काय, मग ती व्हिडिओ बघितल्यावर काय तुमचं पुढचं प्रवास कसा चालू झाला? ते आता मिल्क चार्जर शिवाय दुसरं काहीच नाही.
ज्यावेळेस मिल्क चार्जर चालू झालं त्यावेळेस काय काय समस्या कमी होऊन गेल्या? गाई डणगळणे फॉक मारली. बरं. कसं होतं आता ही सीझन कसं आता मकवान आलं. मकवान काय करतं माणूस कांदाडा घेऊन वैरण आणली की जे गाय दूध देते त्याला जास्त टाक जास्त टाकते. काय वाटतं माणसाला आज जास्त दूध नाही त्यावेळी तिचं पोट फुगतंय. पोट फुगलं की कमीत कमी डॉक्टर 1500 घेऊन जातं. 2 इंजेक्शन इकडे आणते घेऊन जातं. म्हणजे वैरणच आपल्याला दुखणं वैरणच दुखणं आणते. बरं. आता तुम्ही किती बी टाका. आता माझ्या नुसतं ऊस आहे बाकी काही नाही माझ्या. बर ऊसाचे एवढं वय आहे तुम्हाला उत्पन्न? हा ऊसाशी आणि ते बी दुसऱ्याला घेतला आता आपला संपलाय घरचा. आता मला सांगा ही जी तुमच्या दूध कुंड्या बघितल्या अशा पहिल्या स्वच्छ असायच्या? नाही सगळं म्हणजे शिल्लक वैरण राहील उकरण्यात जाईल चाटून खाते नाद थोडं ती पूर्ण हीच करून खाणार. आता ही एवढी जी चमकले कधी काल दिली ती 6 महिने झालं पोळ्यापासून तुली नाही. काय बोलताय? सत्य परिस्थिती आहे पोळ्यापासून तुली नाही पोळ्यापासून. आणि आता ही कोणी जरी बघितलं तर कोणी ठेव का 6 महिने झाले धुली नाही म्हणलं तर. आता शेजा पाजारी रोडनं जाते ती बघते ती. आता ही माश्या गोमाश्या कुठं गुच्छड दिसत नाही काय भानगड आहे? ही मिल्क चार्जरची किंमत बाकी काय मिल्क चार्जर गुच्छडी पण जाते पहिली किती बच्चड असायची? खाली असं सगळं गोचडत असायची. हा गोचड सगळे असे खचणी गोचडत असायचे. पण आता एखादा माणूस म्हणाल का बाबा मिल्क चार्जर चालले गोचड जातील? नाही म्हणलं त्यानं वापरल्याशिवाय त्याला अनुभव आल्याशिवाय. म्हणजे ज्यांना हे ऐकून वाटतंय ही वेगळंच आहे किंवा ही जरा जास्त बोलतील असं वाटतंय. नाही वाटणार की बरोबर ना? मग त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी वापरून बघितलं पाहिजे. सुरुवात तर केली पाहिजे. कसं आहे माहिती आहे का आता आपण ही जे आहे तुम्ही जे दुसरं वापरता मिल्क चार्जर आणि ते म्हणजे इतर मिनरल मिक्सचर जे आहे त्याची प्राइस कमी आहे त्याची प्राइस जास्त आहे. पण ती मिनरल मिक्सचर चारून बी आपल्याला जर खर्च होत असेल तर त्यात दुप्पट जातात पैसे. बर आणि मिल्क चार्जर वापरलं ना खर्चच नाही. मग मला सांगा काय लोक म्हणते की तुमचं महाग आहे ही स्वस्त आहे? बरोबर आहे म्हणणारच वापरल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे स्वस्त चांगलं का महाग चांगलं? महाग चांगला आहे. म्हणजे सोनं जर घ्यायचं असलं तर पैसे द्यावं लागणार आहे. आणि बेंटेक्स त्याला काय स्वस्त आहे किती पैसे द्यायचे. म्हणजे बेंटेक्स आहे ती स्वस्त आहे स्वस्त आहे आणि सोनंही महाग आहे. महाग आहे. मग मला सांगा जर दूध व्यवसाय जर सक्सेस करायचा असला मिल्क चार्जरशिवाय पर्याय नाही. काय बोलतोय? पर्यायच नाही. एवढा ठाम विश्वास कशामुळे? मी सांगतो 2-2.5 वर्ष झालं वापरतो. 2.5 वर्ष झालं वापरतो. बरं आता मध्ये तुम्ही माझ्याकडे बकेटनं भरलंय एक पुरी. बकेटनं बकेट ही पडले असते मला सांगा आता जर बघितलं तुमची जनावर एवढी फ्रेश टवटवीत ही किंवा केसही वगैरे नाही ती काय आणि इकडे तर मध्ये लंपी आलता तुमचा काय अनुभव? आलता आपल्या गायशी लाल नाही फक्त एकाला झटकला म्हणजे त्याला आपण प्रमाण 1 दिवसाआड देतो म्हणजे कमी देत होता. देत होतो त्याला झटकला पण ती तेवढ्यात कव्हर झालं. डॉक्टरने सांगितलं त्याची गॅरंटी नाही. ठीक आहे समोरच बरं गॅरंटी नाही म्हणले होते? गॅरंटी नाही म्हणून पुन्हा त्याला मिल्क चार्जर वाढवून दिलं का? मिल्क चार्जर लंपीत झाल्यावर 8 दिवस दिला फक्त 8च दिवस दिले. बर 15 दिवस खाली मानलं त्याला वासाने येईल बर काय विषय म्हणजे एकदम ओके. मला सांगा असा कुठला गोटा आहे का की बाबा त्याच्या गोट्यात लंपी आली शेजारच्या गाईला आणि दुसऱ्या गाईला झाली? सगळ्याला लागण होती पण जिथं जिथं मिल्क चार्जर आहे तिथं लंपी येत नाही 100% येत नाही. खरफूट येत नाही लंपी येत नाही तुमचं दुसऱ्याची लाळ येत नाही अजिबात नाही. जर समजा गोट्यात जर रोगच येऊ द्यायचा नसला मिल्क चार्जर वापरायचंच. ओके तर आता जे बघितलं एवढं स्वच्छ वगैरे कसं काय तुमचा गोटा? हे मिल्क चार्जर मुळे शेण जे आहे शेण पातळ नसेल तर गोठा तुमचा स्वच्छ राहणार माशी येणार नाही. शेण घट्ट पडलं की माशी यायचा विषयच येत नाही. म्हणजे तुम्ही सत्य बोलताय ही गोठा समोरच जायचं. म्हणजे जर रबडी पडत असली तर घाली चिखल झाला असता आणि पोटी पडती ही सांगते मला सांगा पहिला शेणाचा वास कसा असायचा? दुर्गंधी असायची सगळी माणसं. आता कशाला जाताना तुम्ही गोठ्याला बघा पिरवत चिटकून तिथं वास येतो आपल्यात वास येत नाही. कसलाच नाही तिथं गोठा असं वाटत पण नाही. तिथनं आलं तरी माणसाला वास येतोय आपल्यात वास येत नाही. सत्य परिस्थिती आहे. अजून विशेष काय वाटतं मिल्क चार्जर? नाही मिल्क चार्जर जोपर्यंत आहे तोपर्यंत दुधाचं जे दुग्ध व्यवसाय करते ते फायद्यातच येणार तोट्यात येणार. म्हणजे 100% फायदा म्हणलं मिल्क चार्जर पर्यायच नाही त्याला. तर मला सांगा तुम्ही मिल्क चार्जर बंद केलं त्यावेळेस काय प्रॉब्लेम झाला? आजारी पडायला ताप यायला महत्वाचं म्हणजे ताप यायला. बर काय होतं आता ही जी 2 गाय आहेत त्यांना सूर्य इकडे गेला की उन्हात राहते त्यामुळं आजारी पडायचो. ताप आला म्हणलं की विषय संपला. वैरण खात नाही खुराक खात नाही दुधाला मार बसतोय पोटा होतो.
म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात आलं, लगेच मग काय केलं तुम्ही? लगेच चालू केलं. मग कोणा काय नाही, हाय असं रुटीन चालू आहे. ओके 25चं दूध म्हणजे 50चं दूध 60 वर बर. गेलं. पहिलं जे रूट होता माझा हा ते चालू आहे. साधारण आता दुधामध्ये जर बघितलं हा. तर किती वाढ झाली असं वाटतंय 10 लिटर वाढली सगळ्या गायामध्ये? सगळ्या गाई. किती गायामध्ये? एक 5 आहेत 5 5 गायामध्ये 10 लिटर वाढ. वाढ झाली. म्हणजे मला साधारण सांगितलं म्हणजे 2 लिटर वाढलं. वाढलं बरोबर. वाढलं. तर साधारण तुम्हाला दर काय बसतो? आता 36. 36. तरी जरी म्हणलं आपण 10 लिटरचं जर म्हणलं तर 60 800 रुपये तुमचं चालू झालं. वाढलं डेली. आणि मिल चार्जला खर्च किती होतो रोजचा? रोजचा बाय मी महिन्याचं एक बॉक्स आणतो. हम्म. हो, म्हणजे एक बॉक्स आणतो 15 20 25 दिवसाचा. 25 दिवसाला 10 बॅगा वापरतो. बर 10 पुढं 10 पुढं. ओके 10 पुढं 10 पुढं साधारण 10 पुढं किती हजाराचं देतं? 3700. 3700. हा. आणि तुमचं रोजचं दूध किती 800 रुपये. 800. म्हणजे 8 त्रिक 24 24. 240 2004 2400 8 त्रिक 24 2400. हा? 24,000. नाही 24,000. 24,000. म्हणजे 8 त्रिक 800 रुपये दररोज. हा. रोजचा 800 रुपये. हा. म्हणजे साधारण तुमचं 24,000 रुपये मंथली वाढलं. वाढलं. बरोबर. बरोबर. आणि त्यातनं खर्च जर वजा काढला तर 3,000 खर्च. हा. म्हणजे 20,000 आपण प्रॉफिट प्रॉफिट एक्स्ट्रा एक्स्ट्रा मिल्क चार्जर चारून. चालू मग मला सांगा मिल्क चार्जर महाग स्वस्त? स्वस्त जाईल. फुकट म्हणावं लागेल. स्वस्त जाईल बीप सुरुवातीला कारण की ATM कार्ड झालं ना. कारण की आणायचं 3,000चं त्याच्या मिळवायचं 20,000. 20,000 आणि दवाखान्याचा खर्च किती वाचला? अजून डॉक्टरची 5,000 उधारी दिली नाही. बर 2 वर्ष झालं. खरं बाबा डॉक्टर झाला ना. आलाच नाही. शेतकऱ्याला दूध व्यवसाय जी म्हणते की परवडत नाही, हा. त्यांना काय सांगायचं? काय नाही मिल्क चार्जर वापरलं ना सगळ्यात फायदा डॉक्टर गोट्यावर येत नाही, गाई लावण्याशिवाय येत नाही. दुसरा मुद्दा दुधात वाढ होते, भरपूर पैसे होते, वैरणीची बचत होती. काय होतं आपण कुटी करून टाकली वरचं समजा मकवान चालू ती कणसच खाणार पूर्ण खाली ठेवणार ती आता पूर्ण खाते. म्हणजे संपूर्ण आहार घेतला जातो. त्यात म्हणजे शिल्लक काय राहते. तुम्हाला मिल चार्जर कोण उपलब्ध करून देत? लगेच आहे कुरवाडी. नमस्कार सर. नमस्ते. तुमचं नाव आणि शॉपचा पत्ता सांगा. जय SCT वैदिक शेतकरी मित्रांनो, मी ढगी मेजर SCT वैदिक कुर्डवाडी. शॉप कुर्डवाडीमध्ये आहे, बायपास रोड, लोंढे हॉस्पिटल जवळ, हॉटेल सह्याद्री शेजारी. ओके धन्यवाद.